आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊया अध्याय 19 व 20 कथा स्वरूपात. एकदा लक्ष्मी देवीने भगवान विष्णूंना विचारले, आपण एका दिवसाचे पुण्य, 3 दिवसाचे पुण्य, कुणी कुणाला दान दिले त्याच्या कथा सांगितल्यात. अशाच प्रकारे अजून कुणी व्रत केले होते ती कथा सांगावी. भगवान विष्णूंनी सांगितले, फार पूर्वी दक्षिण दिशेकडे गोकर्ण पर्वताजवळ शिवकांची नावाचे गाव आहे. ते भगवान शंकर पार्वतीस देखील प्रिय आहे. तेथे विप्रदास नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीसहित संसार सुखाचा सुरू होता. पुढे अधिक महिना आला. सर्वजण व्रत उपवास करू लागले. तेव्हा ह्या दाम्पत्यासही वाटले आपण देखील काहीतरी व्रत करावे. म्हणून त्यांनी पहाटे गंगा नदी किनारी जाऊन स्नान करायचे, त्यानंतर सारणेश्वराचे दर्शन घ्यायचे असा नियम केला. त्यानंतर चरितार्थासाठी रानावनात जाऊन लाकडे गोळा करून आणायचे व ते विकून थोडे थोडे पैसे जमा केले. जे व्रत केले त्या कालावधीत त्यांनी मौन व्रत देखील केले. अधिक मास समाप्तीच्या दिवशी 7 दिवसांचे व्रत पूर्ण होणार होते. त्यासाठी ते गंगा नदी किनारी स्नान करण्यास गेले. स्नान करून परत येत असताना त्यांना एका पिशाच्याने अडवले व सांगितले, मी तुम्हाला पाहिले आहे. तुम्ही गंगा नदी किनारी स्नान करून सारणेश्वर महादेवाचे दर्शन करीत होते. मौन व्रत पाळले आहे. असे 7 दिवस आपण केले. मला त्याचे पुण्य प्रदान करावे व माझा उद्धार करावा. तेव्हा ब्राह्मणाने विचारले, तू कोण होतास, कुठे राहत होतास, तुला पिशाच योनी का प्राप्त झाली ते सांगावे. त्याने सांगितले, मी देखील शिवकांची नगरातच राहत होतो. राजाचा जन्म मिळाल्याने धनसंपत्ती भरपूर होते, पण मी कधी दान धर्म केला नाही, व्रत उपवास केला नाही. त्या संपत्तीचा दुरुपयोग केला, ज्यामुळे पुढे मला नरकवास भोगावा लागला. तरीही भोग संपले नाही, म्हणून पिशाच योनी प्राप्त झाले. तुम्ही मला तुमचे 7 दिवसांचे पुण्य प्रदान कराल तर माझा उद्धार होईल. ब्राह्मण दाम्पत्याने विचार केला, आपल्यामुळे जर कोणाचे भले होत असेल तर करायला हवे. म्हणून त्यांनी संकल्प करून 7 दिवसांचे पुण्य त्यास प्रदान केले व त्याच्या हातावर जल सोडले. आणि काय आश्चर्य, त्यास घेण्यास विमान आले. त्याने ब्राह्मण दाम्पत्यास नमस्कार केला व विमानात बसून शिवलोकी निघून गेला. हे लक्ष्मी देवी, हे केवळ 7 दिवसांचे पुण्य दान केल्याने घडले. म्हणूनच अधिक महिन्यात ज्यास जे शक्य होईल ते व्रत करावे. त्याचा लाभ कित्येक पटीने भक्तास प्राप्त होतोच. येथे अध्याय 19 पूर्ण झाला. भगवान विष्णूंनी लक्ष्मी देवी सांगितले, याचप्रमाणे आणखी एक व्रतकथा आहे, ज्यात 7 दिवसांचे पुण्य प्रदान केल्यामुळे एका ब्रह्मराक्षसाचा देखील उद्धार झाला. तेव्हा लक्ष्मी देवीने सांगितले, हे भगवान, आपण मला ती व्रतकथा सांगावी. फार पूर्वी सौराष्ट्र देशात एक नगर होते. त्याचे नाव होते प्रभास पट्टण. या नगरीत सर्वजण आपापली सर्व दैनंदिन कार्ये सुखाने करीत होते. त्याच नगरीत एक सोम शर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याची देखील दिनचर्या ठरलेली होती. त्यात पुढे अधिक महिना आला. सर्वजण वेगवेगळे व्रत उपवास करू लागले. त्याचप्रमाणे ह्या ब्राह्मणाने देखील नदी तीरावरती स्नानास जाणे, भगवंताचे दर्शन घेणे, जप पूजा नित्य करणे असे करीत असे. एके दिवशी असेच नदी किनाऱ्यावरून स्नान करून परत येताना सोम शर्मास एका ब्रह्मराक्षसाने अडवले. तेव्हा ब्राह्मण तर घाबरून गेला. त्यावेळी त्याने नृसिंह स्तोत्र म्हटले, ज्यामुळे मनातील भय नष्ट झाले. त्याने ब्रह्मराक्षसास विचारले, तू कोण आहेस, माझी वाट का अडवली आहेस. तेव्हा त्याने सांगितले, मी मागील जन्मी एक मोठा व्यापारी होतो. मुलं नातवंड सारे काही सुख होते. अनेक व्यक्ती आपले धन अडचणीच्या वेळी माझ्याकडे ठेवायला येत असत. मी त्यांना पैसे देऊन त्यांची गरज भागवत असे. नंतर पैसे फेडले की त्यांचे धन त्यांना परत करीत असे. एकदा एका ब्राह्मणाने मला सांगितले, मी तीर्थयात्रेस जात आहे, मला बरीच वर्षे लागतील, तुम्ही हे धनाचे गाठोडे तुमच्याकडे राहू द्यावे. मी होकार दिला. त्याचा माझ्यावर इतका विश्वास होता की त्याने कोणतेही कागदपत्र केले नाही आणि तो तीर्थयात्रेस निघून गेला. 12 वर्षे झाली तरी देखील तो परत आला नाही. त्या कालावधीत मला देखील अडचण आली. मी त्याचे धन खर्च केले आणि एक दिवस तो ब्राह्मण माझ्याकडे येऊन धन मागू लागला. माझ्याकडून तर ते खर्च झाले होते, पण मला आठवले कोणतेही कागदपत्र त्याने केलेले नाही. त्यामुळे मी त्यास खोटे सांगितले, तू माझ्याकडे धन ठेवलेच नव्हते. तसे असेल तर कागदपत्र, साक्षी, पुरावा कोणीतरी आहे का ते सांगावे. पण तो ते दाखवू शकला नाही. ब्राह्मण राजाकडे गेला, पण राजाने देखील सांगितले,
जर काहीच पुरावा नाही तर तुझे बोलणे कसे काय खरे समजावे. शेवटी तो ब्राह्मण तळतळून मला शाप देऊन गेला. देहत्याग करताना माझे धन असे करीत त्याने प्राण सोडला. पुढे मीही देहत्याग केला. ह्या पापामुळे मला अनेक दुःख कष्ट भोगावे लागले. तरीही भोग संपले नाही म्हणून पिशाची योनी भोगत आहे. तरी मला 7 दिवसांचे पुण्य जर तुम्ही प्रदान केले तर त्यामुळे माझा उद्धार होईल. हे ऐकून सोमशर्मा ब्राह्मणासही त्याची दया आली. त्याने त्यास 7 दिवसांचे पुण्य दिले, ज्यामुळे त्याचा उद्धार झाला. पिशाचने सोमशर्मा ब्राह्मणास नमस्कार करून विमानात बसून वैकुंठ लोकात निघून गेला. यामुळे सोमशर्मा ब्राह्मणास देखील आनंद झाला की आपण केलेल्या परोपकारामुळे एका ब्रह्मराक्षसाचा उद्धार झाला. येथे अधिक मास महात्म्य ग्रंथाचा अध्याय 20 पूर्ण झाला. आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.